अशी चूक किंवा असं कुणासोबत घडू नये. विश्वजित याचे वडील कामावर गेले होते, तर घरी विश्वजित, त्याचा लहान भाऊ आणि आई होते. दुपारी 12 वाजता त्याच्या आईनं त्याला चल आपण महा ई सेवा केंद्रात जाऊन येऊ असं सांगितलं. परंतु त्यानं मी घरात खेळतोय तू जा असं आईला सांगितलं. त्यामुळे त्याची आई महा ई सेवा केंद्रात गेली. विश्वजितनं झोपाळा बांधण्यासाठी आईची साडी घेतली. कॉटवर उभा राहून त्यानं घराच्या छताच्या अँगलला साडी बांधली, परंतु साडीची लांबी जास्त असल्यामुळे साडी त्याच्या गळ्याभोवती गुंडाळली. अचानक कॉटवरून त्याचा पाय निसटल्यानं त्याच्या गळ्याला फास लागला. त्याला आरडाओरडही करता आली नाही, अन्यथा त्याचा आवाज ऐकून शेजारी पाजारी तरी त्याच्या मदतीला धावून आले असते. महा ई सेवा केंद्रातील काम आटोपल्यानंतर त्याची आई 15 मिनिटात परत घरात आली. त्यावेळी विश्वजितला फास लागलेला होता. हे पाहून आईनं हंबरडा फोडला. आईच्या आवाजानं आजूबाजूचे लोक त्यांच्या घरात आले. विश्वजितचा फास सोडवून त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. विश्वजित हा इयत्ता 6वी मध्ये शिकत होता. तो हुशार आणि मनमिळावू स्वभावाचा होता. त्याच्या निधनामुळे वळसे परिसरात हळहळ व्यक्त होतीये. बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर तसेच अंमलदार म्हेत्रे, महिला पोलीस हवालदार मोनिका निंबाळकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बोरगाव पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. घरात खेळण्यासाठी झोपाळा बांधत असताना अचानक फास लागून एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना वळसे तालुका सातारा इथं 1 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता घडली. केवळ 15 मिनिटांसाठी आई घराबाहेर गेली होती.